नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. समजा तुमचं जे झाड आहे मित्रांनो उन्हामुळे जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता असं जळून गेलं आहे, त्या झाडाला कसं वाचवायचं आहे, अजून या झाडाला कसं ठीक करायचं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. सगळ्यात पहिले मित्रांनो आता आपण पाहून घेऊ की हे असं का बरं झाले याचे पानं. जो याचं कारण जसं मी सांगितलं उन्हामुळे जळलं आहे, तर डायरेक्ट सनलाईटमध्ये आपण ठेवलं आहे. हिवाळ्यात अजून पावसाळ्यात हे आपल्याला जास्त कॉमनली नाही दिसत. उन्हाळ्यात जसं मित्रांनो टेम्परेचर खूप जास्त असते, UV रेडिएशन्स खूप जास्त असतात, त्याच्यामुळे मित्रांनो समजा डायरेक्ट सनलाईटमध्ये आपण जे सेन्सिटिव्ह झाडं असतात इंडोर प्लांट्स किंवा जे सेन्सिटिव्ह असतात गुलाब वगैरे, जास्वंदाचे किंवा जे म्हणजे फुलांचे झाडं असतात किंवा जे आपण खूप सारे इंडोर प्लांट्स आणि वेगळ्या वेगळ्या ओरिएंटल म्हणजे जे डेकोरेटिव्हसाठी झाडं असतात ते डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवले मित्रांनो तर ते जळून जातात. काही काही जे हार्डवुडी स्टेम्पवाले असतात जसे मित्रांनो म्हणजे संत्रा लिंबू वगैरे किंवा बाकीचे पण जे झाडं असतात तर ते कसे थोडे आंब्याचे वगैरे तर ते तसे हार्डवूड असतात, म्हणून मित्रांनो ते जास्त काही उन्हाने ते जळत नाही त्यांचे पानं. पण जे सेन्सिटिव्ह झाडं असतात मित्रांनो ते जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता असे जळून जातात. तर यांना सगळ्यात पहिला तर पॉईंट आहे मित्रांनो, जे पण झाडं आहे त्यांच्यासाठी ग्रीन नेटचा वापर नक्की करायचा आहे. आणि समजा तुमचे जे इंडोर प्लांट्स असतील किंवा जे गुलाब वगैरेचे किंवा खूप काही तुमच्याकडे जे असतील डेकोरेशनसाठी जे यूज होतात ते सेन्सिटिव्ह प्लांट्स असतील मित्रांनो, तर त्यांना तुम्हाला शेड एरियामध्येच ठेवायला पाहिजे या उन्हाळ्यामध्ये. कारण मित्रांनो ऊन खूप जसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याची नक्की काळजी घ्यायची आहे की शेड एरियाजमध्ये ठेवायचे आहे किंवा ग्रीन नेटचा तर वापर नक्की करायचा आहे झाडासाठी. आता आपण पाहून घेऊ मित्रांनो, जसं आता हे पाहू शकता पानं जळून गेले. आता याच्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात पहिला स्टेप आहे मित्रांनो, जिथे पण डायरेक्ट सनलाईटमध्ये तुमचं झाड होतं तिकडनं तुम्हाला शिफ्ट करून त्याला मित्रांनो शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे. टोटल शेड ग्रीन नेटच्याही खाली नाही म्हणत आहे मी, जे टोटल शेड एरिया असते मित्रांनो तिकडे झाडाला शिफ्ट करून द्यायचं आहे. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, हे जे पण जे वाळलेले पानं ब्रांचेस असतील हे तुम्हाला झाडांचे कापून घ्यायचे. हे सगळे वाळलेले ब्रांचेस आणि पानं हटवून टाकायचे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, जी माती आहे तुम्हाला चांगली माती जी आहे मित्रांनो ती माती च्या वर जो पण इथे काही समजा कचरा असेल वरती सगळे वाळले पानं काही असतील ते तुम्हाला मित्रांनो सगळे असे काढून घ्यायचे आणि याला काय करायचं, याला स्वच्छ करून घ्यायचं असते मित्रांनो. मग हे झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे मित्रांनो ती आहे की जी आपल्याला माती आहे ती माती थोडीशी काढायची आहे पांढरे मुळे दिसेपर्यंत. जसेच मित्रांनो पांढरे मुळे दिसले तर मग तिकडे तुम्हाला काय करायचं आहे, हलकीशी रूट प्रूनिंग करायची आहे. म्हणजे जे पण काही खराब मुळं किंवा छोटे छोटे जे बारीक मुळं असतात हलकीशी रूट प्रूनिंग करायची, बस जास्त नाही करायची आहे. मग जी माती मित्रांनो आपण काढली होती ती परत टाकून द्यायची आहे. किंवा हे जे आहे मित्रांनो ही स्टेप कोणाला करायची ज्याचं खूप जास्त जे झाड आहे जळून गेलं आहे, पूर्णच जळून गेलं आहे. समजा माझ्यासारखं असेल मित्रांनो तर ही जी स्टेप सांगितली मी माती काढून जे रूट प्रूनिंग करण्याची ती तुम्ही स्किप पण करू शकता. टोटली ती करायची अजिबात गरज नाही आहे. समजा तुमचं झाड माझ्यासारखंच असं हलकं हलकं जळलं असेल पण बाकीचं हिरवगार असेल तर मग तुम्हाला ही करायची अजिबात गरज नाही आहे. तर मग सिंपल जसं म्हणजे ज्यांचं आता जळून गेलं आहे असे हलकेसे पानं, सिंपल काहीच नाही मित्रांनो, शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्या झाडाला. चांगल्याने पाणी टाकून द्या, रोजच्या रोज मित्रांनो पाणी द्या. अजून मित्रांनो रासायनिक खत वगैरेचा वापर अजिबात नका करू. केमिकल फर्टिलायझर्स झाडाला अजिबात नाही टाकायचे. समजा टाकलं तर हे जे थोडेसे जळले पानं बाकीचेही पानं मित्रांनो जळून जातील. तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो ऑर्गॅनिकमध्ये पण कोणतेच खतं जसं शेणखत वगैरे पण आपण वापरतो मित्रांनो, तर त्याचा पण वापर तुम्हाला नाही करायचा आहे काही दिवस, जोपर्यंत झाड पूर्णपणे हिरवगार नाही होऊन जात. तर हा झाला पॉईंट. आणि मित्रांनो जे पाणी आहे ते झाडाला रेग्युलर तुम्हाला टाकत राहायचं आहे. अजून काहीच दिवसात पाहाल मित्रांनो जे तुमचे जे पानं आहे ते रिकवर होऊन जातील आणि झाडाला जे नवीन पानं आहे ते नवीन पानं येऊन जातील. तर अशा प्रकारे मित्रांनो जे तुमचं झाड जे आहे उन्हामुळे जे वाळून गेलं असेल त्याला तुम्ही वाचवू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो इथे एक प्लेलिस्ट येत असेल, त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. त्याच्यात मी खूप चांगले खतं सांगितले, ऑर्गॅनिक बेस्ट खतं सांगितले. तर या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला समजा मित्रांनो झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.